नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि सगळ्यांनाच सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग. खरं तर आता सकाळचे 10च वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओला सुरुवात केली. खरं तर आज मी तुमच्यासोबत छान आणि छोटीशी गोष्ट शेअर करणार आहे, जी मला तुमच्यासोबत करण्याची इच्छा झाली. खरं तर यासाठी ऍक्च्युली तुम्हाला माहित आहे की आता हळदी कुंकू होतं, म्हणजे संक्रांतीपासून हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत सुरू होतं. तर ह्या वेळेस आता येत्या रविवारपर्यंत हळदी कुंकू होतं. तसं बघायला गेलं तर ह्या वर्षी खूप कमी टाइम होता, तरी सुद्धा सोसायटीमध्ये खूप जणांनी व्यवस्थित सगळं मॅनेज करून ऍडजस्ट करून छान असं प्रत्येकीच्या घरी हळदी कुंकू झालेलं आहे. पण मी काही ह्या वर्षी हळदी कुंकू केलेले नाहीये. त्याचं कारण वगैरे थोडे वेगळे आहेत आणि माझं खरंच ह्या वर्षी मन नाहीये. सो ह्या वर्षी मी स्किप केलेलं आहे. पण मला माझ्या खूप साऱ्या मैत्रिणीने हळदी कुंकाला बोलवलं होतं आणि हळदी कुंकामध्ये आपण ना छान असं वाण देत असतो, म्हणजे कुठलीही गोष्ट देत असतो, घरात यूज करणारी असो किंवा आपण स्वतः यूज करत असो, काहीही. आणि त्या ना कसं असतं ना, ती वस्तू जी वाणामध्ये आपल्याला मिळते, तर ती छोटी असो किंवा मोठी असो, पण त्याचा आनंद खूप काही वेगळा असतो. कारण असं तर आपण डेली खूप साऱ्या वस्तू घेत असतो, पण तरी सुद्धा वाणामध्ये भेटलेली गोष्टीचा आनंद हा वेगळा असतो. त्याचबरोबर कधी कधी अशा गोष्टी वाणामध्ये आपल्याला मिळतात की त्या आपण स्वतःहून कधी घेतही नाही किंवा कितीही ठरवलं तरी अशा छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या जात नाही. सो आज मी तुमच्यासोबत खूप छान छान अशा वस्तू शेअर करणार आहे, ज्या मला वाणामध्ये मिळालेल्या आहेत. बघा, ह्या भरपूर साऱ्या आहेत. काही किचनचे यूज करणारे आहे, काही स्वतःसाठी यूज करू शकतो असे आहे. सो मी वन बाय वन तुम्हाला सगळ्यांना ते काय काय आहे ते दाखवते. ठीक आहे, सो चला मग लेट्स स्टार्ट करूयात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या जेवढ्या काही वस्तू मिळालेल्या आहेत ना, तर त्या आता मला व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहे, कारण की आता हळदी कुंकू झालेला आहे. सो म्हटलं चला मग त्या ठेवण्याच्या आधी तुमच्यासोबत शेअर करावा. तर वन बाय वन आपण जाऊयात. तर बघा, ह्या प्लेटमध्ये मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत. सो तिथूनच सुरुवात करूयात. खरं तर संक्रांतीच्या दिवशीपासून हळदी कुंकू सुरू झालं आणि रविवारपर्यंत चालू होतं. तर सगळंच मी तुम्हाला आता आज एकाच व्हिडिओमध्ये दाखवते. तर बघा, हे मोतीची ना आपण इथे लावतो ना कानाच्या इथे, त्याला बुगडी म्हणतात. ऍक्च्युली मी याआधी कधीच लावलेली नाही, युजही केलेली नाहीये. त्यामुळे मग मला पण असं झालंय की मी ही कधी यूज करेल. आणि मला हे सुद्धा वाणामध्ये जे काही मिळालेलं आहे तर ते खूप आवडलेलं आहे. आणि याची स्पेशालिटी ही आहे की ह्या माझ्या ज्या मैत्रिणीने दिलेलं आहे हळदी कुंकासाठी, तर ती स्वतः हे मोतीचे जे काही दागिने असतात तर ते बनवायला शिकलेली आहे. आता लेटेस्ट आता रिसेंटली तिने क्लास केलेला आहे आणि तिने हे स्वतः बनवून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या वाणामध्ये तिचं प्रेम हे खूप आहे आणि मला हे खरं तर स्पेशली खूप आवडलं. याला ना पाठीमागे असं प्रेस करण्यासाठी, म्हणजे जसं आपण प्रेस करून नथ वगैरे लावतो ना, सेम त्याच पॅटर्न मध्ये आहे. सो हे सुद्धा मला खरं तर खूप आवडलेलं आहे. त्यानंतर पुढची एक गोष्ट आहे ती म्हणजे आहे नथ. तर मी तुम्हाला ती ओपन करून दाखवते. ती सुद्धा खूप सुंदर आहे. ती उलटी झाली होती ना, हे बघा. तर ही सुद्धा ना आपले हे मोतीचे मणी दिसत आहे ना, सेम त्याचीच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सुद्धा जिने दिलेली आहे, म्हणजे ह्या दोघींनी जे ठरवून घेतलं की एकीने ही बुगडी दिली आणि एकीने ही नथ दिलेली आहे, ते ह्या दोघींनी सोबतच क्लास केलेला आहे. ते हिने सुद्धा ही स्वतः बनवलेला आहे. सो यामध्ये सुद्धा तिच्या वेगळ्या फिलिंग्स आहेत, खूप सारं प्रेम आहे आणि हे सुद्धा मला खूप आवडलेलं आहे. खरं तर नथ माझ्याकडे नाहीये असं काही नाहीये, पण अशी नव्हती. सो छान आहे, नक्कीच ही यूज होईल. त्यानंतर पुढचं तुम्हाला दाखवते. हे बघा, हा छोटासा चौरंग मिळालेला आहे मला. तर माझ्याकडे आधी पण एक छोटासा आहे गोल्डनवाला, तर तो मी देव्हाऱ्यामध्ये ना आपला बाळकृष्ण असतो ना, तर त्यासाठी यूज केलेला आहे. आणि आता हा बघूयात, गणपती वगैरे ठेवूयात असा विचार चाललेला आहे. अजून काही मी पॅकिंग वगैरे काहीच खोललेलं नाहीये. यावर छान असा कलश आहे आणि हे गिफ्ट सुद्धा, म्हणजे हे वाणात मिळालेली ही वस्तू सुद्धा खूप सुंदर आहे. तर ही सुद्धा मला फारच आवडलेली आहे. त्यानंतर बघा, इथे हळदी कुंकू ठेवण्याचं असतं ना, तर ते मिळालेलं आहे आणि ही आहे एक डिश. सो अशा पद्धतीने ह्या वस्तू आहेत. तर मी ह्या पुन्हा यात ठेवते आणि पुढच्या वन बाय वन मी तुम्हाला दाखवते. एक बघा, मेहंदीचा कोन सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे कशाने ह्याच्या काही गोष्टी आहेत, नथ वगैरे किंवा इथे लावायची जी बुगडी वगैरे आहे, तर हे खूप युजफुल आहे की जे आपण यूज करू. ह्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये खूप आनंद असतात. हा कोन सुद्धा आपण नेहमीच घेत असतो, पण तरी सुद्धा कधी कधी सणासुदीला यूज होत नाही. तर चला, आता ह्या वाणानिमित्त जो मिळालेला आहे तर हा नक्कीच यूज होईल आणि त्या निमित्ताने का होईना मेहंदी काढण्याचा मुहूर्त लागेल. बघूयात कधी लागतो. कारण की काय होतं ना की
कितीही ठरवलं ना तरी लवकर ना असं मुहूर्त लागत नाही. बट ठीक आहे, बघूयात. पण आता इच्छा झाली आहे मेहंदीचा कोन बघून की छान अशी हाताला मेहंदी काढावी. सो बघूयात कधी जमतंय. त्यानंतर बघा हे छान असं कुयरी आहे, म्हणजे शेपच त्याचा छान आहे. हळदी कुंकू ठेवण्यासाठी आहे, खूप मस्त आहे. हे सुद्धा मला खूप आवडलेलं आहे. छान असं युजफुल आहे हे सुद्धा. त्यानंतर बघा हे कंटेनर आहे, तर हे काचेचं आहे आणि याचं झाकण जे आहे ना ते प्लास्टिकचं आहे. तर अशा 2 मिळालेले आहेत बघा. हे सुद्धा काचेचं आहे, ते खालचं दोन्ही पण, आणि त्याचं जे काही झाकण आहे तर ते आहे प्लास्टिकचं. सो हे सुद्धा खूप छान आहे, युजफुल आहे. फ्रीजमध्ये काही ठेवण्यात किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा हे नक्कीच यूज होईल. तसंही ड्रायफ्रुटसाठी आहे, पण बघूयात कशासाठी तरी ते यूज होईलच. त्यानंतर ही आहे नेल पेन, तर ही सुद्धा यूज करेल मी, अजून काही केलेली नाहीये. त्यानंतर बघा हा एक प्लास्टिकचा डब्बा मिळालेला आहे, हा सुद्धा छान आहे. काहीही आपण पटकन ठेवू शकतो त्यामध्ये. अजून ते गहू पण तसेच आहे. मी म्हंटल ना की हे सगळं वरच्या वरच होतं, जसं जसं मी जात होती तसं जसं घेऊन येत होती तसंच ठेवत होती. ते काय व्यवस्थित सेट करणं झालेलं नाहीये आणि आता मला खरं तर आवरून पण ठेवायचं आहे. सो म्हणूनच म्हटलं की चला ह्या छान छान वस्तू तुमच्यासोबत शेअर कराव्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा कशा वाटल्या आहेत तर ते मला नक्कीच कळेल. त्यानंतर बघा ही छोटीशी पळी, ही सुद्धा छान यूज होईल आपण आप्पे वगैरे करण्यासाठी, किंवा कधी कधी ना एक्स्ट्राची बरी असते. म्हणजे माझ्याकडे एक आहे ऑलरेडी, मोठ्या पण आहेत, एक छोटी पण आहे. पण ही सुद्धा यूज होईल ज्यावेळेस आपण जास्त पदार्थ करतो किंवा थोडंसं भाजी किंवा कढी वगैरे काही पण करण्यासाठी. मला असं वाटतं आप्प्यांसाठी एकदम कम्फर्टेबल आहे, पटपट पटपट टाकता येईल. सो हे सुद्धा मस्त असं युजफुल आहे. त्यानंतर ही आहे आपली चहाची चाळण, काही जण त्याला गाळणी वगैरे म्हणत असेल. सो हे सुद्धा मला वाणामध्येच मिळालेलं आहे. हा आहे छोटासा डब्बा, हे सुद्धा मस्त युजफुल आहे. कधी कधी ना असं मसाल्याचे वगैरे छोटे काही पदार्थ असतात तर ते कशात ठेवावे समजत नाही, तर हे नक्कीच आपण यूज करू शकतो. त्यानंतर बघा हा आहे दिवा, तर हा एक्स्ट्राचा कधी कधी ना बरा असतो आपल्याला, जेव्हा पूजा वगैरे असते, सण वगैरे असतात, तर मग डेकोरेशनसाठी वगैरे लावण्यासाठी. छान बघा मस्त आहे हा सुद्धा. आणि ह्या गोष्टी अशा आहेत की ह्या यूज होणार आहे. आणि आपल्याला सुद्धा कसं होतं ना तेच तेच यूज करून कधी कधी कंटाळा येतो, तर मग असं नवीन यूज केलं ना, काढलं ना आपण वापरायला, तर आपल्याला सुद्धा मूड येतो. सो हे सुद्धा खूप छान. आणि त्यांनी बघा खूप मस्त असं बटव्यामध्ये पॅकिंग करून दिलेली आहे. सो हे सुद्धा खूप मस्त असं गिफ्ट आहे. त्यानंतर बघा हे दोन मिळालेले आहेत, खरं दोन्ही म्हणजे 2 वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेले आहेत. डिझाईन वेगळी आहे, 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवते बघा. खूप सुंदर ट्रे आहे हा. मस्त असं बघा फुलांचा, कमळाच्या फुलांचा शेप आहे. मला तर हे पर्सनली खूप आवडलं आहे. छान असं डेकोरेशनला वगैरे यूज होईल, किंवा मग गणपती बसतो किंवा काही पूजा असली तर फ्रुट्स वगैरे आपण तिथे ठेवू शकतो, किंवा फुलंही ठेवू शकतात. बघूयात आता याचा यूज कसा होतो, पण छान आहे. आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी मग अशा सणासुदीला नक्कीच त्याचा यूज होतो. आणि ह्या अशाच गोष्टी आपण ठरवून सुद्धा कधी कधी आपलं घेणं होत नाही. आणि बघा हे पण सेम त्याच पॅटर्न मध्ये आहे, फक्त मी म्हंटल ना की डिझाईन त्याची वेगळी आहे. मस्त आहे दोन्ही पण. सो हे नक्कीच यूज होतील, आणि जेव्हा यूज करेन, मी म्हंटल गणपतीत वगैरे किंवा एखाद्या सणाला वगैरे ते यूज केलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेन. त्यानंतर बघा अजून ना ह्या मोतीच्या, खरं तर ह्या वेळेस ह्या मोतीच्याच गोष्टी खूप जमलेल्या आहेत, कारण की इथे मी म्हटल्याप्रमाणे क्लास केला आणि त्यामुळे मग काय झालं की बऱ्याच जणांना आयडिया आली की आपण कसं होतं ना, ते भांडे डब्बे तेच तेच देऊन पण कंटाळा येतो, वेगळं काय द्यावं वाण हेही कळत नसतं. सो त्यामुळे मग सोसायटीमध्ये ह्या वेळेस भरपूर जणींना ना ऑप्शन मिळाले, आणि त्यामुळे काय झालं की सगळ्यांचाच फायदा झाला, सगळे खुश झाले. ही बघा ही एक नथ आहे, खूप सुंदर आहे ही. ही प्रेसची नाही, डायरेक्ट टाकण्याची आहे, पण खूप छान दिसणार आहे बघा. तर ही सुद्धा मला खूप आवडली. ही काही कोणी बनवलेली नाहीये, म्हणजे सोसायटीत वगैरे कोणी बनवून नाही घेतलेली, तर ही ती ज्यांनी दिली ना तिने ती विकत घेतलेली आहे, पण खूप सुंदर आहे बघा, मला खूप आवडली आहे. आणि हे सुद्धा नक्कीच यूज होणार आहे. त्यानंतर बघा ही सुद्धा ना मोतीपासून बनवलेली आहे. तर ज्या क्लास घेतात ना त्यांच्याकडून जिने दिलं तिने विकत घेतलेले आहे. तर ही आहे साडी पिन आहे बघा. तर मी म्हंटल ना मोतीच्या भरपूर साऱ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, तर एखादा सण वगैरे आला, छान पैठणी साडी वगैरे घातलं तर ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच मॅचिंग होणार आहेत. आणि बघा कानातले सुद्धा मिळालेले आहेत. सो बघा हे आहे कानातले, मी म्हंटल मोतीचे. ही आहे साडी पिन, त्यानंतर नथ, म्हणजे ह्या सगळ्या मॅचिंग गोष्टी आहे. ही आहे बुगडी जे यूज होईल असं, आणि ही सुद्धा नथ आहे, म्हणजे एक्स्ट्राची आहे, 2 नथ आहे आणि बाकीच्या एक एक. आणि ह्या सगळ्याच ना मस्त आहे, युजफुल आहेत आणि खरंच यूज होईल. सो मला हे सगळं वाहनातलं मिळालेल्या गोष्टी खूप आवडलेल्या आहेत. त्यानंतर बघा अजून एक आहे,
तर हे हळदी कुंकू ठेवण्यासाठी आहे बघा स्टीलची कुयरी. तर बरं असतं आपल्याकडे एक्स्ट्रा असली की यूज होते हळदी कुंकू. यामध्ये ना 4 आपण वस्तू ठेवू शकतो, हळदी कुंकू, तांदूळ वगैरे पण. आणि जर वाटलं अष्टगंध किंवा गणपतीत गुलाल वगैरे तर हे सगळं ठेवू शकतो. तर हे सुद्धा खूप मस्त आहे. याच्यावर सुद्धा मस्त छान अशी कलर्सची डिझाईन आहे आणि हे सुद्धा मला फार आवडलेलं आहे. तर बघा हळदी कुंकू ठेवण्यासाठी अजून एक मिळालेलं आहे. तर हे हार्ट शेपचं आहे. माझ्याकडे एक ऑलरेडी असं पानाच्या शेपचं आहे जे मी रेग्युलरली सध्या यूजला काढलेलं आहे. त्यानंतर एक असं चौकोनी आहे आणि हे सुद्धा आत्ताच या वर्षी मिळालेलं आहे आणि हे सुद्धा खूप सुंदर आहे बघा, हार्ट शेप मध्ये आहे. किती मस्त. आणि हे सुद्धा छान असं नक्कीच यूज होईल. सो हे सुद्धा मला खूप आवडलेलं आहे. त्यानंतर बघा हे ना खरं तर हळदी कुंकू देतात. काही जण नुसते लावतात, काही जण सोबत सुद्धा देतात. तर त्यांनी ही बास्केट दिलेली आहे बघा हळदी कुंकूची. खूप सुंदर आहे ही. खरं तर मला खूप आवडलेली आहे बघा, किती छान वाटते. त्यामध्ये ना काचेच्या बॉटल्स आहेत. एका याच्यामध्ये हळदी आणि एका याच्यामध्ये कुंकू आहे आणि मस्त असं डेकोरेट केलेलं आहे. तर हे ना खरं तर असं डेकोरेशन करायचं असेल तेव्हाही यूज होईल आणि आपण ना असं शोकेस मध्ये पण शो म्हणून ठेवू शकतो. सो मला ही पर्सनली फार आवडलेलं आहे. तर ही छोटीशी बास्केट तुम्हाला कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि ज्यांनी बास्केट दिलं ना तर त्यांनी बघा हे गळ्यातलं दिलेलं आहे. हे सुद्धा मोतीचंच आहे. मी तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली मीच अजून ओपन केलेलं नाहीये. त्यामध्ये बघा तांदूळचं छोटंसं पॅक आहे. हे बघा हे मध्ये पेंडंट आहे आणि हे असं नेकलेस टाईप किंवा सिंपल ड्रेसवर, साडीवर, कशावरही वेअर करू शकतो. आणि हे छान असं मध्ये छोटंसं पेंडंट टाईप म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे बघा गळ्यातलं झालेलं आहे, कानातलं झालेलं आहे, साडी पिन आहे, नथ आहे. हे सगळं छान असं मॅचिंग मिळालेलं आहे. सो हे सुद्धा खूप सुंदर आहे. तसं मी अजून ओपन नाही केलं पण मस्त आहे हे सुद्धा. आणि छान अशी बघा बारीक असं चेन टाईप आहे आणि आपले काळे पिवळे मणी सुद्धा आहे. सो हे सुद्धा मला पर्सनली खूप आवडलेलं आहे. त्यानंतर बघा यामध्ये सुद्धा एक कंटेनर आहे. तर याचा ना ऍपल सारखा शेप आहे बघा. हे बघा. तर हे काचेचं आहे आणि याचं सुद्धा हे प्लास्टिकचं आहे. तर हे सुद्धा असं छान आहेत. कधी यूज होतात, बघूयात कधी यूज होईल. पण हे सुद्धा खूप सुंदर आहे. सो बघा मग असे ना फायनली खूप सारं मिळाले. म्हणजे मी ना अजून काउंट पण केलेलं नाहीये पण खूप सारे असं मला वाणामध्ये ह्या वस्तू मिळालेल्या आहेत आणि ह्या मला खूप आवडलेल्या आहेत. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर हळदी कुंकू स्पेशल वाणामध्ये मिळालेल्या ह्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या तर त्या मला कमेंट करून नक्कीच कळवा. यातलं तुम्हाला काय काय आवडलं तेही मला नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.